गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी सक्रिय आहे, अग्रेसर आहे। याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या या पक्षामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मी सक्रिय आहे। नागपूर जिल्हा ग्रामीण, नागपूर शहर व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किंवा पूर्ण विदर्भामध्ये विशेषतः युवकांचं संघटन कसं बळकट झालं पाहिजे याच्यासाठी मी त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न केले। मला त्याच्यामध्ये कधी यश आलं, कधी अपयश आलं। माझे अनेक सहकारी आहे। यानंतरचं आपल्याला कल्पना आहे, कधी आम्ही सत्तेमध्ये राहिलो, कधी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, विरोधी पक्षात होतो, कधी सत्तेत होतो। मागील काळामध्ये दीड पावणे 2 वर्षासाठी आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी होतो। पण नंतरच्या कालखंडामध्ये काय काय झालं आपल्याला गोष्टीची कल्पना आहे। हे सगळं होत असताना गेल्या याच्यानंतर मी जिल्हा परिषदचा सदस्यसुद्धा झालो। जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून जाऊन आपण लोकांची कशी सेवा करू शकतो, लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकतो व विकास कामं मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कसे खेचून आणू शकतो, मोठे प्रकल्प जेणेकरून आपल्या विदर्भामध्ये नाही आपल्या परिसरामध्ये एक चांगला त्याचा फायदा होईल, याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि बरेच प्रमाणे मला त्याच्यामध्ये यश आलं। सातत्यपूर्ण पाठपुरावासुद्धा मी त्या ठिकाणी केलो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः तिकडच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या मंत्र्यांनी मला त्याच्यामध्येचा मोठा पाठिंबा दिला, मला मोठा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की मोठे प्रकल्प या भागामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पाठपुराव्यामुळे यांच्या सहकार्यामुळे यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले। पण गेल्या 6 महिन्यापासून आपण जर का पाहाल, 6 नाही गेल्या 4-5 महिन्यापासून आपल्यापैकी काहींना माहीत असेल, थोडी माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे, थोडी माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी या ठिकाणी काही कालखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रियताई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे, आमचे युवा नेते रोहित भैया पवार, त्याच पद्धतीने आपले जिल्हाध्यक्ष इतर लोकांना त्या ठिकाणी पाठवलं आहे। या गोष्टीची आपल्याला कल्पना देण्यासाठी मी आज आपल्याला बोलवलं आहे। आपल्यापैकी काही प्रश्न असेल त्याला मी उत्तर देऊ शकतो। आता निवडणुकीची दिवस आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही सक्रिय सहभागी नोंदवलाय, अशा असताना तुम्ही राजीनामा का दिला? या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की गेल्या काही महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट होतो। हे ॲडमिट असताना सुद्धा मला काही महिने डॉक्टरने सुद्धा सांगितलं की आपण थोडंसं आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि या कारणास्तव मी हा राजीनामा त्या ठिकाणी देऊन राहिलो। राजीनामा नेमका काय, पक्ष सोडण्याची जबाबदारी देत आहे का, कुठल्या पदाचा राजीनामा देत आहे का, पूर्णतः पक्ष सोडत आहे? नाही, आपण पाहाल मी पक्ष संघटनेच्या कुठल्याच पदावर नाही आहे व त्या पद्धतीनं आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पण मी काही पदावर नाही आहे। तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या सदस्यपदाचा राजीनामा, सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचं मी काही काळासाठी त्या ठिकाणी ठरवलं आहे।